मित्रांनो, खरं तर बघायला गेलं तर स्काउट मास्टर म्हणून मला स्काउटचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही. पण स्काउट आणि गाईड या शिबिरामध्ये मी ॲज अ स्टुडंट म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मी जर खरं सांगायला गेलं तर मिंगी स्कूल या संस्थेमध्ये या शाळेचा विद्यार्थी आणि त्या स्काउट गाईड हा मोठ्या प्रमाणात हा शिबिर असेल, कॅम्प असेल, हा साजरा केला जातो. आणि खरं जर बघायला गेलं तर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्काउट गाईड याचे 9 नियमच भरपूर महत्वाचे आहेत. आणि या सगळ्यात महत्वाचं जर बघायला गेलं तर जर भारताचा सर्वोत्तम नागरिक म्हणून तुमची ओळख निर्माण करायची असेल तर स्काउट आणि गाईडचे 9 मूल्य जर तुमच्या लक्षात राहील तर भारताचा सर्वोत्तम नागरिक म्हणून तुमची प्रचिती होऊ शकते. खरं जर बघायला गेलं तर जीवन जगत असताना स्काउट गाईडचे नियम जर आपल्या अंगी रुजवले तर माणसाला चांगला नागरिक म्हणून ओळख देण्याचं काम ते नेहमीच करत असतात. माझा एक थोडक्यात अनुभव सांगतो. इयत्ता 9वीला असताना इंग्लिश स्कूलला असताना ॲज अ स्काउट व्हॉलंटियर म्हणून आम्ही 11 विद्यार्थी दिल्ली येथे जम्बुरी कॅम्पला गेलेलो. बऱ्याच माझ्या स्काउटच्या विद्यार्थ्यांना ज्या वेळेला मी पिरियड घेत असतो त्यावेळेला हे छोटे छोटे किस्से तिथले मी सांगत असतो. आणि त्यावेळेला आम्ही आमच्या युनिटमधून 11 विद्यार्थी गेलो. त्यात 5 विद्यार्थी होते जे स्काउट आणि 6 विद्यार्थी जे गाईड, असे आम्ही टोटल 11 विद्यार्थी दिल्ली येथे गेलो. आणि त्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन करणारे आपल्या शाळेत गेल्याच काही काळामध्ये सुनार सर म्हणून एक शिक्षक आले, आठवते सगळ्यांना, ज्यांनी व्याख्यान घेतलं होतं. सरांसोबत सरांचे मित्र सुद्धा होते, ते आले ते शाळेमध्ये. आणि त्याच शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं की कशा पद्धतीने तुम्ही ॲज अ स्काउट व्हॉलंटियर म्हणून एक विद्यार्थी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आणि त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला दिल्लीला गेलो, दिल्लीचा आमचा जो काहीतरी 11 दिवसांचा कॅम्प होता, पण काही कारणास्तव तो लांबला. आणि लांबला तर तो जवळजवळ 19 ते 21 दिवसांपर्यंत ओलांडला. आणि त्या कॅम्पमध्ये मग फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील, कुठल्याही प्रकारच्या फर्स्ट एड ऍक्टिव्हिटीज असतील, या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला तिथे उत्तम प्रकारे मार्गदर्शन दिलं गेलं. आणि या जम्बुरी कॅम्पच्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचे राष्ट्रपती त्यावेळेला प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्या कॅम्पचं उद्घाटन झालं होतं. आणि त्याच्या वेळेला प्रत्येक युनिटमध्ये जम्बुरी कॅम्पचा जो जम्बुरी प्लेस आहे त्या प्लेस मध्ये एकूण 5000 टेंट होते. किती? आणि त्या 5000 टेंट मध्ये भारताच्या प्रत्येक स्टेट मधून स्काउट आणि गाईडचे व्हॉलंटियर्स आलेले होते. मग त्यात जेवढे स्टेट तुम्हाला माहिती आहेत किंवा आपले आत्तावर जेवढे स्टेट आहेत ते सगळे तिथं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलेले होते. आणि त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन झाल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या. मग त्यात सांस्कृतिक विभाग असेल, त्यात फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील आणि इतर अजून सुद्धा काही. त्यांच्यात आमच्या स्टेटच्या शेजारी नेपाळची बॉर्डर होती. आणि नेपाळची बॉर्डर म्हणजे काय, नेपाळचे विद्यार्थी होते. त्यांच्या कॉलेजला किंवा स्कूलला ज्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या त्या तिथं रिप्रेझेंट केल्या जायच्या. आणि बऱ्याच वेळेला काय व्हायचं की तिथून एकच सिलेक्ट केला जायचा आणि तो पुढे पाठवला जायचा. कुठल्याच प्रकारची चिटिंग नाही, कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही, अशा पद्धतीचा तो कॅम्प होता. आणि या कॅम्प मध्ये जवळजवळ आमचे 11 पैकी 9 विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते एक प्रमाणपत्र सुद्धा दिलं गेलं होतं, जो प्रत्येक ग्रुपला प्रत्येक स्टेट वाईज आणि स्कूलच्या नेम वाईज बोलून दिला गेला होता. या कॅम्प मधून आम्ही जर खरं काही शिकण्यासाठी काही होतं ना तर आयुष्याला शिस्त हा एकच पर्याय आहे जो चांगलं जगायला भाग पाडतो. ज्या माणसाच्या अंगी शिस्त नसेल, कुठल्याही प्रकारचा शिस्तीचा भाग नसेल, तो माणूस फक्त माणूस आहे. नागरिक म्हणून समाजासाठी तो कुठल्याही कामाचा नाही. आणि हेच स्काउट आणि गाईड शिकवण्यासाठी मुलांना, विद्यार्थ्यांना प्रेरित करत असते. खरं तर बघायला गेलं तर नियम आणि ही मूल्य खूप कामाचे असतात. ते 9 नियम मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो, ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. फर्स्ट,
स्काउट विनयशील असतो, स्काउट निष्ठावान असतो, स्काउट सर्वांचा मित्र आणि इतर स्काउटचा बंधू असतो. स्काउट प्राणी मात्रांचा मित्र असतो व निसर्गावर प्रेम करतो. स्काउट शिस्तप्रिय असतो व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यास मदत करतो. स्काउट धैर्यवान असतो, स्काउट काटकसरी असतो. स्काउटचे विचार, उच्चार आणि आचार हे पवित्र असतात. हे 9 नियमांचं तुम्ही जर पालन केला तर भारताचे सर्वोत्तम नागरिक म्हणून तुमची ओळख नक्कीच प्राप्त होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे तुम्ही आपले अनुभव शेअर केले, म्हणजे सरांनी प्रत्यक्ष स्काउट आणि गाईडचे शिबिर कशा प्रकारे राबवलं जात असतं ते त्यांच्या शारीरिक जीवनाचा अनुभव आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. आणि सरांनी जो स्काउटचे नियम आहेत, 9 नियम जर तुम्ही तंतोतंत फॉलो केले तर तुम्ही निश्चितच एक यशस्वी आणि त्याला आपण कुठेतरी काहीतरी आपण प्राप्त केलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यातून अनुभव मिळेल. तुम्हाला जर स्काउटचे नियम जर तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केले.